नमस्कार फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न कव्हर करणार आहोत. जे प्रश्न मागील वर्षी विचारण्यात आलेले आहेत आणि पुढील वर्षी देखील विचारले जातील. तर चला या प्रश्नांना सुरुवात करूया. मित्रांनो, घराशेजारीच देवी बसवली आहे आणि तिथे बँड वाजतोय, सो थोडासा नॉईस येईल, त्यासाठी क्षमा असावी. या ठिकाणी प्रश्न आहे बघा पहिला, भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे? सोपा प्रश्न, परंतु खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न. योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक डी 7. ठीक आहे, भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या आहे 7. देश कोणते आहेत? पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, म्यानमार व बांगलादेश. ठीक आहे, हे 7 देश आहेत. आता प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की सर्वात जास्त सरहद्द कोणत्या देशाची आहे भारतासोबत? तर बांगलादेशची आहे, 4096 किलोमीटर. ठीक आहे, सर्वाधिक आहे बांगलादेशची, किती? 4096 किलोमीटर. आणि सर्वात कमी जर विचारली तर अफगाणिस्तान किती आहे? 106 ते 7 किलोमीटर. ठीक आहे, 106 ते 7 किलोमीटर सुमारे. आता मित्रांनो, ही जी अफगाणिस्तानची सीमा आहे ती POK म्हणजेच पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये आहे. त्यामुळे काही ठिकाणी भूतान हे उत्तर असा संदर्भ आढळून येतो. ठीक आहे, पण बऱ्याच ठिकाणी अफगाणिस्तान हेच उत्तर आहे. 106 ते 7 किलोमीटर बाउंड्री आहे सर्वात कमी. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो? कोण करतो? मुख्य कार्यकारी अधिकारी. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी. आता याची नेमणूक कोण करतो असा जर प्रश्न विचारला तर राज्य शासन, आणि निवड कोण करते? तर UPSC. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? कोणी केलेली आहे? महर्षी कर्वे. पर्याय क्रमांक ए महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 31 डिसेंबर 1893 मध्ये, ठीक आहे, 31 डिसेंबर 1893 मध्ये पुणे या ठिकाणी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली होती. आता पर्याय क्रमांक बी आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1833 मध्ये दुर्गाराम मेहता यांच्या सहकार्याने सुरतमध्ये मानवधर्म सभेची स्थापना केली होती. ठीक आहे, त्यानंतर पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज 1881 मध्ये, शारदा सदन 1889 मध्ये स्थापन केले होते. त्यानंतर रमाबाई रानडे यांनी बघा पुणे सेवा सदन सोसायटी 2 ऑक्टोबर 1909 ला स्थापन केली होती. ठीक आहे, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत येणाऱ्या भरतीसाठी. त्यानंतर प्रश्न बघा, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? या ठिकाणी उत्तर असणार आहे विनोबा भावे. पर्याय क्रमांक बी. जर विचारलं भारतीय पहिले तरी विनोबा भावेच असणार आहे. ठीक आहे, पहिले भारतीय आहेत विनोबा भावे. रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार मिळवणारे. कधी मिळालेला आहे? तर या ठिकाणी 1958 मध्ये मिळालेला आहे. आता या ठिकाणी 1962 ला मदर तेरेसा यांना मिळालेला आहे. नावं लक्षात असू द्या, परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारला जातो, खालीलपैकी कोणाला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला आहे किंवा मिळालेला नाही. ठीक आहे, किंवा वर्ष विचारलं जातं. तर बघा, रॅमन मॅग्सेसे हा जो पुरस्कार आहे तो 1958 मध्ये विनोबा भावे यांना मिळाला. 1962 मध्ये मदर तेरेसा यांना मिळालेला आहे. वर्गीस कुरियन यांना 1963 मध्ये मिळालेला आहे. किरण बेदी यांना 1994 मध्ये मिळालेला आहे. MS सुब्बालक्ष्मी यांना 1974 मध्ये मिळालेला आहे. P साईनाथ यांना 2007 मध्ये मिळालेला आहे. आणि रवीश कुमार यांना 2019 मध्ये मिळालेला आहे. एवढ्या लोकांना रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार मिळालेला आहे. तर जर प्रश्न विचारला रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय संस्था, तर एज्युकेट गर्ल्स. ठीक आहे, एज्युकेट गर्ल्स ही पहिली संस्था आहे जिने रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवलेला आहे भारतातील. ठीक आहे, 2025 मध्ये त्या संस्थेला रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी विनोबा भावेंबद्दल देखील 2-3 प्रश्न विचारले जातात. ते कोणते? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण? विनोबा भावे उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर भूदान चळवळीचे जनक विनोबा भावेच होते. एक प्रश्न विचारला जातो, वर्धा येथे पवनार आश्रमाची स्थापना कोणी केली? तर विनोबा भावे यांनीच केलेली आहे. ठीक आहे, आता मित्रांनो, रॅमन मॅग्सेसे पुरस्काराबद्दल तुम्हाला जेवढी माहिती असेल ती डिटेलमध्ये किंवा सारांश रूपात मला कमेंट करून सांगायची आहे. ओके.
त्यानंतर प्रश्न आहे बघा, रक्तामध्ये कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यावर रक्त अधिक लाल दिसते? कोणत्या? तर बघा, हिमोग्लोबिन. पर्याय क्रमांक ए, हिमोग्लोबिनमुळे आपलं रक्त जे आहे ते लाल दिसत असतं. हिमोग्लोबिनचं कार्य काय असतं? रक्तातील ऑक्सिजनचं वहन करणं. हा प्रश्न देखील सेपरेटली विचारला जातो. ओके. त्यानंतर प्रश्न आहे, मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करत असतो? कोणता भाग? आयरिस हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक बी, आयरिस. त्यानंतर प्रश्न आहे, प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते? कोणी सुरू केले होते? भाऊ महाजन. पर्याय क्रमांक ए, भाऊ महाजन हे योग्य उत्तर असणार आहे. कधी सुरू केले होते? 1841 मध्ये सुरू केले होते. आता लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली होती? केसरी व मराठा. ठीक आहे. कधी? 1881 मध्ये. केसरी हे मराठीमधील वृत्तपत्र होतं आणि मराठा हे इंग्रजीमधील वृत्तपत्र होतं. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणतं सुरू केलं होतं? तर सुधारक. ठीक आहे. सुधारक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. तसंच या ठिकाणी वराड समाचार. ठीक आहे. वराड समाचार हे देखील वृत्तपत्र सुरू केलं होतं गोपाळ गणेश आगरकर यांनी. त्यानंतर बघा, आचार्य भावे यांनी कोणतं वृत्तपत्र सुरू केलं असेल तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न बघा, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? किती असते मित्रांनो? 98.4 फॅरेनहाईट. ठीक आहे. फॅरेनहाईटमध्ये 98.4. सेल्सिअसमध्ये किती असते? कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, बेकिंग पावडर म्हणजे काय? म्हणजे काय मित्रांनो? तर सोडियम बायकार्बोनेट. पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. खाण्याचा सोडा असतो तो सोडियम बायकार्बोनेट म्हणून ओळखला जातो. त्यानंतर प्रश्न आहे, कोणता दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो? कोणता दिवस? 26 जून. पर्याय क्रमांक ए हा जो दिवस आहे तो अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो. त्यानंतर आहे 26 मे राष्ट्रीय कागदाचे विमान किंवा राष्ट्रीय पेपर विमान दिवस, जो आपण शाळेमध्ये असताना एक पेपरचं विमान बनवून उडवायचो, त्यासाठी हा राष्ट्रीय दिवस म्हणून पाळला जातो. ठीक आहे. 26 जुलै सर्वांना माहीत असेल कारगिल विजय दिवस. त्यानंतर 26 ऑगस्ट हा राष्ट्रीय श्वान दिन म्हणून पाळला जातो. त्यानंतर प्रश्न आहे, राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? किती वर्षांनी करण्यात येते? पर्याय क्रमांक डी यापैकी नाही. राज्यसभा ही बरखास्त होत नाही, ती स्थायी किंवा कायमचं सभागृह असते. ठीक आहे. राज्यसभा ही वरिष्ठ सभागृह असते, लोकसभा ही कनिष्ठ सभागृह असते. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ असतो बघा 6 वर्ष. ठीक आहे. 6 वर्ष. आणि राज्यसभेचा सभापती कोण असतो? तर उपराष्ट्रपती. ठीक आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हा प्रश्न सेपरेटली बऱ्याच वेळेला विचारला गेलेला आहे. त्यानंतर प्रश्न, कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कोणत्या राज्याशी? उत्तर प्रदेश. ठीक आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. सध्या भारतामध्ये गाजलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? कोणत्या? 42वी घटना दुरुस्ती. पर्याय क्रमांक ए, 42वी घटना दुरुस्ती ही मिनी घटना म्हणून ओळखली जाते. का? तर या घटना दुरुस्तीने बरेच बदल करण्यात आले होते संविधानामध्ये. आता कधी झाली? तर 1976 मध्ये झाली. ठीक आहे. मध्ये ही घटना दुरुस्ती झाली. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी भारतामध्ये आणीबाणी जाहीर केली. याद्वारे प्रसारमाध्यमांवर निर्बंध लादण्यात आले, हिंदूंची नसबंदी करण्यात आली, विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आलं. कोणालाही काहीही न विचारता जे मनाला वाटेल ते बदल त्यांनी संविधानात केले. तसेच समाजवादी धर्मनिरपेक्ष हे जे शब्द आहेत ते संविधानात याच घटना दुरुस्तीने घुसवण्यात आलेले आहेत. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांचे बरेचसे अधिकार काढून घेण्यात आले होते. ठीक आहे. ही जी घटना दुरुस्ती आहे हिने बरेचसे आपले काही अधिकार असतात ते संपुष्टात आणलेले होते. ठीक आहे. अशी ही घटना दुरुस्ती होती. हिला मिनी घटना म्हणून ओळखलं जातं. आता या ठिकाणी 44वी घटना दुरुस्ती आहे बघा, ही झाली होती 1978 मध्ये. यामध्ये मालमत्तेचा अधिकार जो आहे तो मूलभूत हक्कांमधून काढून टाकला. ठीक आहे. हा प्रश्न विचारलेला आहे,
कोणत्या घटनादुरुस्तीने मालमत्तेचा अधिकार मूलभूत हक्कांमधून काढून टाकण्यात आलेला आहे? तर 44व्या घटनादुरुस्तीने. राष्ट्रपतींचे अधिकार आहेत ते याची तरतूद केली याच्यामध्ये. त्यानंतर 42व्या घटनादुरुस्तीने जे न्यायपालिकेचे अधिकार कमी केले होते ते पुनर्संचयित करण्यात आले. त्यानंतर आहे 73वी घटनादुरुस्ती 1992मध्ये झाली होती. ठीक आहे, 1992मध्ये झाली होती. पंचायत नावाने 9वा भाग जोडला. आपल्या संविधानामध्ये पंचायत नावाने 9वा भाग जोडण्यात आला. प्रश्न जर विचारला 9वा भाग कोणत्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आला संविधानात, तर 73व्या घटनादुरुस्तीने जोडला. यामुळे पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा मिळालेला. ठीक आहे, असा प्रश्न विचारला जातो बघा. पंचायत राजशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती? तर उत्तर द्यायचं आहे 73वी घटनादुरुस्ती. ठीक आहे. या व्यतिरिक्त 29 विषयांची 11वी अनुसूची जोडण्यात आली. ठीक आहे, 73व्या घटनादुरुस्तीनेच 29 विषयाची 11वी अनुसूची जोडण्यात आली भारतीय संविधानामध्ये. 9वा भाग जोडला आणि 11वी अनुसूची जोडली. त्यानंतर 74वी घटनादुरुस्ती बघा, ही पण 1992मध्येच झालेली आहे. नगरपालिका व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त करून दिला या घटनादुरुस्तीने. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदात विस्तृत आहेत? कोणत्या? 51 उत्तर असणार आपलं. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हटलं जातं? कोणत्या शहराला? पर्याय क्रमांक बी, इचलकरंजी. आता भारताचं मँचेस्टर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी हजारो सरोवरांचा देश कोणता? कोणता आहे? फिनलँड हा जो देश आहे तो हजारो सरोवरांचा देश म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी थायलंड आहे बघा, पांढऱ्या हत्तींचा देश असा प्रश्न विचारला जातो. थायलंड उत्तर द्यायचं आहे. श्रीलंकेचं जुनं नाव विचारलं जातं बघा, सिलोन. सिलोन हे श्रीलंकेचं जुनं नाव आहे. नॉर्वे सर्वांना माहीत असेल, मध्यरात्रीचा सूर्याचा देश म्हणून नॉर्वेची ओळख आहे. अशा प्रकारे मित्रांनो 16 महत्त्वाचे प्रश्न थोड्या फास्ट आपण पाहिलेले. आज जरा जास्तच घाई केली कारण नॉईस येतोय. या 16 प्रश्नांमधून आपण 40 ते 50 प्रश्न तुमचे कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक, एक शेअर करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील भागामध्ये आवर्जून येणारा व्हिडिओ पाहायचा आहे. तुर्तास थांबतो. धन्यवाद.